विद्यार्थी मित्रांनो, मागील 4 वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये आपण घन कसा करायचा याचे 4 वेगवेगळे टाईप या ठिकाणी पाहिलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घन करण्याचा 5वा टाईप पाहणार आहोत। चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। पाहूया या ठिकाणी उदाहरण 30 चा घन, 40 चा घन, 200 चा घन, 1000 चा घन। सेकंदामध्ये या ठिकाणी घन कसा करायचा याची ट्रिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पाहूया या ठिकाणी उदाहरण पहिलं आहे 30 चा घन। काय करायचं आहे, जेव्हा आपण वर्ग केला होता तेव्हा जेवढे शून्य त्याची दुप्पट शून्य या ठिकाणी आपण लिहिले होते। इथं तसं नाहीये, जेवढे शून्य आहेत त्या शून्याचे तिप्पट करायचे, म्हणजे 3 पट शून्य लिहायचे आहे। इथे एक शून्य आहे म्हणून डायरेक्ट 1 ची तिप्पट किती आहे 3, 3 शून्य लिहून टाका आणि राहिलेल्या अंकाचा घन लिहून टाका। किती आहे 3, 3 चा घन 27। किती आलं उत्तर आपलं 27,000। जर 30 चा घन सेकंदामध्ये काय करायचं आहे, जेवढे शून्य आहे शून्याची तिप्पट शून्य घ्या। 1 शून्य असेल तर 3 घ्या, 2 असेल तर 8 घ्या, 3 असेल तर 9 घ्या। अशा पद्धतीनं मग इथं 40 चा घन काढूया आपण। 40 चा घन शून्य किती आहे 1 लिहून टाका, 3 शून्य 1 2 3। 4 चा घन किती आहे 4 चौक 16, 16 चौक 64, 64,000। त्याच्यानंतर 200 चा घन किती शून्य आहे सांगा, 2 शून्य आहे, 2 चे तिप्पट शून्य करा, किती शून्य येते 6, 1 2 3 4 5 6 आणि 2 चा घन करा, 2 चा घन किती आहे 8। हा झाला 200 चा घन। त्यानंतर 1000 चा घन, 1000 चा घन कसा काढणार, किती शून्य मोजा, 1 2 3 शून्य, 3 त्रिक किती शून्य देणार तुम्ही 9 शून्य देणार, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि या 1 चा घन लिहून टाका। 1 चा घन किती आहे 1 झाला, या ठिकाणी 1000 चा घन। अशा पद्धतीनं घन करण्याचा हा 5वा टाईप आहे। या टाईप मध्ये एकदम सोपी पद्धत आहे। जेवढे शून्य असतील त्याच्या तिप्पट शून्य लिहा, राहिलेल्या अंकांचा घन करा। या पद्धतीनं आपण सेकंदामध्ये या ठिकाणी घन करू शकतो। या ठिकाणी आपण पाहता स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल, पाहत रहा। या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये नवनवीन ट्रिक दररोज